लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे बहिर्वक्र भिंगामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा याबद्दल माहिती पाहिली होती. जसं बहिर्वक्र भिंगामुळे प्रतिमा तयार होतात तशा अंतर्वक्र भिंगामुळे देखील प्रतिमा तयार होतात. मग या अंतर्वक्र भिंगामुळे तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत या कशा असतात याबद्दल आज माहिती घेणार आहोत. त्यात सर्वात पहिले आपण पाहतो नाव द इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्स म्हणजे अंतर्वक्र भिंगामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा. भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा. इथं पण आपण रे डायग्रामचे रूल वापरणार. रे डायग्रामचे रूल वापरून अंतर्वक्र भिंगाद्वारे प्रतिमा कशा मिळतात याबद्दल माहिती पाहणार. तर एक सुरुवातीला एका ऍक्टिव्हिटीनुसार एक प्रतिमा समजून घेऊया. हे आहे अंतर्वक्र भिंग मीन्स कॉन्केव्ह लेन्स now असल प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे मुख्य अक्ष प्रकाशीय मध्य इथं असेल F1, इथं असेल 2F1, हे असेल F2 तर 2F2. आपण अंतर्वक्र भिंगाद्वारे प्रतिमा कशा मिळतात याबद्दल माहिती पाहतोय. म्हणजे सर्वात पहिले आपण ऑब्जेक्टची पोझिशन ठेवूया. ऑब्जेक्ट ठेवूयात अनंत अंतरावर. आणि जर अंतर्वक्र भिंगापासून अनंत अंतरावर ठेवलेला जर ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्ट मिळणारी प्रतिमा कशी असेल, तिची साईज, तिची पोझिशन आणि तिचं नेचर काय असेल याबद्दल आपण माहिती पाहणार. तर सर्वात पहिले आपल्याकडे एक माहिती आहे ते म्हणजे पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी म्हणजेच अनंत अंतरावर एक वस्तूचे स्थान, वस्तूची जागा किंवा स्थान हे आहे अनंत अंतरावर म्हणा किंवा अनिश्चित अंतरावर. अनिश्चित अंतर, अनिश्चित अंतरावर वस्तू ठेवलेली अशा वस्तूची प्रतिमा अंतर्वक्र भिंगाद्वारे कशी मिळते. या अनिश्चित अंतरावर येणारी जी काही वस्तू असेल, वस्तूपासून येणारे जे काही प्रकाश किरण असतील त्यामध्ये हा असेल पहिला एक अपाती प्रकाश किरण, हा असेल दुसरा. अशा प्रकारे येणारे अपाती प्रकाश किरण असतील. दॅट इज AB, दॅट इज CD. त्याला अपाती किरण. आपल्याला माहिती की अंतर्वक्र भिंगाद्वारे प्रकाश हा डायव्हर्ट होतो. म्हणजे प्रकाश किरण डायव्हर्ट होतात. म्हणजे आफ्टर रिफ्लेक्शन लाईक दॅट इट विल गोज अवे इन दॅट डायरेक्शन and that goes away in that direction. Here clearly will be noticed that image does not form because that refracted ray does not cross or intersect. हे जे काही अपवर्तित प्रकाश किरण आहेत हे एक दुसऱ्याला कुठे छेदत नाहीत. म्हणून यामुळे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा त्या रिअल तर असूच शकत नाही, कारण रिअल प्रतिमा यामुळे तयार होत नाही. मग हे झालं BE हा पहिला रिफ्लेक्टेड रे आणि DF हा झाला दुसरा रे. बट नाव जर आपण एक इमॅजिन केलं तर असं लक्षात येतं की इमॅजिनरी जर आपण पाहिलं तर हा जो प्रकाश किरण आहे हा इथून पास होतो. सेम वन हा जो प्रकाश किरण आहे हा पण इथून पास होतो. ही इमॅजिनरी आहे म्हणजे आकाश आणि जे इथे एकत्र आहे. याचा अर्थ असा होतो
की इमॅजिनरी प्रकाश किरण ज्या अर्थी F1 वर एकत्र आले त्या अर्थी तिथं त्याची प्रतिमा तयार होईल, पण ही प्रतिमा असेल आभासी. इट्स नॉट अ रिअल. ही वास्तव प्रतिमा नसून ही आभासी प्रतिमा असेल. पण ही जी काही प्रतिमेची पोझिशन आहे, दुसरा पॉईंट किंवा पोझिशन कुठं आहे, पोझिशन ऑफ इमेज. इमेजची पोझिशन कुठे मिळते, तर ती मिळते ॲट F1, म्हणजेच F1 वर प्रतिमेचे स्थान कुठं असेल, तर प्रतिमा जर तयार झाली तर ते असेल F1 वर, तर प्रतिमेचं स्थान. आता तिसरी गोष्ट, साईज किती असेल याची, साईज ऑफ इमेज. तुम्ही जर पाहिलं तर वस्तू ही अनंत अंतरावर म्हणजे इन्फिनिटी अंतरावर, निश्चित अंतरावर, त्याची प्रतिमा एकदम जवळ तयार होते लेन्सच्या. म्हणजे ही असेल पॉइंट सोर्स, म्हणजे बिंदू स्वरूप, पॉइंट इमेज असेल. पॉइंट इमेज म्हणजे बिंदू स्वरूप, अतिशय लहान प्रतिमा असेल. आकार, प्रतिमेचा आकार असेल बिंदू स्वरूप. बिंदू स्वरूप म्हणजे अतिशय लहान ही प्रतिमा असेल. आणि सर्वात शेवटी प्रतिमेचं नेचर कसं असेल, मीन्स नेचर ऑफ इमेज. त्याला आपण प्रतिमेचं स्वरूप म्हणतो. तर प्रतिमेचं स्वरूप कसं असेल, प्रतिमेचं स्वरूप. तर इमेज हे प्रकाश किरण क्रॉस होऊन झालेलं नाही, त्यामुळं ही इमेज जी असेल इट इज नॉट अ रिअल. ही रिअल नाही, म्हणजे ती कशी आहे, इट इज ना व्हर्च्युअल. हे असेल व्हर्च्युअल. अँड तशी तयार होईल, जसं ऑब्जेक्ट असेल सेम तशीच इमेज असेल, दॅट इज ना इरेक्ट. म्हणजेच काय, तर हे असेल आभासी आणि सुलट, जसे असत तसे. अशा प्रकारे अंतर्वक्र भिंगाद्वारे जी काही प्रतिमा मिळतात त्यांचं वैशिष्ट्य सांगता येईल. या प्रतिमा व्हर्च्युअल म्हणजे आभासी आणि सुलट असतात, त्याचबरोबर त्या एकदम लहान असतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या जे काही ऑब्जेक्ट आहे किंवा जी वस्तू आहे या वस्तूपेक्षा अतिशय लहान असतात. ही झाली पहिली प्रतिमा. यानंतर दुसरी पाहूया, दोनच इमेजबद्दल माहिती पाहून. तर दुसरी जी प्रतिमा आहे यामध्ये आपण काय करणार आहोत, नाव सेकंड F1 to F1 F2 to F2. तर आता इथं आपण वस्तू कुठे ठेवणार, तो वस्तू कुठेही ठेवा, प्रकाशीय मध्यापासून ते अनिश्चित अंतरापर्यंत कुठेही वस्तू ठेवा, त्या वस्तूची मिळणारी प्रतिमा म्हणजे कुठेही ठेवा, कुठेही चाललं तर चालतं. सेंटर ऑफ कर्वेचर असेल, वक्रता मध्य, किंवा 2F वर असेल किंवा F1 वर असेल, किंवा कुठेही ठेवा. ही वस्तू कुठेही ठेवली तर त्याची मिळणारी प्रतिमा कशी असते, आपण काय करूया, वस्तूला या दोघांच्या दरम्यान ठेवूया. हे PQ आपली ऑब्जेक्ट, जो काही PQ ऑब्जेक्ट आहे त्या PQ ऑब्जेक्टची मिळणारी जी काही प्रतिमा आहे, मग ऍक्च्युली ही प्रतिमा कशी असेल, तर ही प्रतिमा असेल लाईक दॅट सन. PQ असं इन्सिडेंट रे, PT असेल त्याचा रिफ्रॅक्टेड रे DC, हा पहिला. आणि याचा इमॅजिनरी रे जो असेल तसं इथून पास होईल, दॅट्स फर्स्ट वन. आणि सेकंड वन हा जो आहे हा असं त्याचा दुसरा इन्सिडेंट रे जो पास होईल प्रकाशीय मध्यापासून अनिश्चितपणे. तर ज्या ठिकाणी क्रॉस झाली, म्हणजे इथं क्रॉस झाली, ही झालं P' आणि Q'. तर ही झाली आपली दुसरी एक इमेज तयार.
आता याच्याबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर सर्वात पहिले तर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची पोझिशन कुठं असतं तुम्ही जर पाहिलं तर पोझिशन कुठे ॲट बिटवीन ऑर इन बिटवीन द O मीन्स ऑप्टिकल सेंटर अँड एनी पॉइंट ॲट इन्फिनिटी. त्याची पोझिशन आहे बिटवीन O मीन्स ऑप्टिकल सेंटर अँड एनी पॉइंट ॲट इन्फिनिटी or from infinity याची पोझिशन म्हणजेच कुठं तर आपण वस्तू कुठे ठेवलेली तर वस्तू ठेवलेली आहे प्रकाशीय मध्य आणि अनंत अंतर यांच्या दरम्यान कुठेही ठेवा या वस्तूची प्रतिमा सेम मिळेल. आता याची पोझिशन याची जर वस्तूची जर प्रतिमा जर पाहिजे तर कुठे मिळाली तर ही मिळाली सेम वन इन बिटवीन F1 अँड O यांच्या दरम्यान याची प्रतिमा मिळते म्हणजे बिटवीन F1 अँड O यांच्या दरम्यान याची प्रतिमा मिळते म्हणजेच F1 आणि O च्या दरम्यान प्रतिमेचं स्थान. आपली साईज कशी असतात साहजिकच हिची साईज ही पॉईंट तर नसेल बट नाव एकदम स्मॉल इमेज ही पण एकदम स्मॉल इमेज असेल अतिशय लहान अशी प्रतिमा असेल स्मॉल इमेज अतिशय लहान म्हणजेच थोडक्यात लहान प्रतिमा असेल ही वस्तूपेक्षा लहान असेल आणि सेम ही पण प्रतिमा जी असेल इट इज अन व्हर्च्युअल अँड इरेक्ट म्हणजे आभासी आणि सुलटच असेल. तर यावरून एक गोष्ट सांगता येईल किंवा अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या आभासी आणि सुलट असतात आणि त्याचबरोबर त्या वस्तूपेक्षा अतिशय लहान असतात. ओके.